ओके. हॅलो एव्हरीवन. प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण मीन मेडियन मोड हे तिन्ही टॉपिक्स बघितलेले आहेत, क्वार्टाईल्स बघितलेले आहेत आणि लोअर क्वार्टाईल आणि अप्पर क्वार्टाईल हे दोन सर्व पॉईंट्स आपल्या लास्ट लेक्चर्समध्ये बघून झालेले आहेत. आज आपण न्यू टॉपिक स्टार्ट करतोय. तो सेम युनिट आहे, मेजर्स ऑफ डिस्पर्शन. ओके. एकदा आपण रिव्ह्यू करून बघूया वाटल्यास आपला सिलेबस. आपला मीन मेडियन मोड हा जो टॉपिक होता सेंट्रल टेंडन्सीचा, हा आपला सर्व पार्ट झालेला आहे. ओके, इथपर्यंत आपला पूर्ण झालेला आहे. आता सेकंड जो आपला चॅप्टर आहे स्टँडर्ड डेव्हिएशन अँड अदर मेजर्स ऑफ डिस्पर्शन, तो आपण आता या ठिकाणी स्टार्ट करतोय. ओके. आता व्हॉट इज मीन बाय मेजर्स ऑफ डिस्पर्शन, हा पॉइंट लक्षात घ्या. A measure of dispersion may be defined as a statistical signifying the extent of the scatterness of the items around the measures of central tendency, range variance, and the standard deviation, while mean and the median tells you about the center of the observations. ओके. म्हणजेच आपण आतापर्यंत काय बघितलं की मीन मेडियन आणि हे जे पॉईंट्स आहेत तो आपल्याला काय करतो की आपल्याला जे ऑब्झर्वेशन त्यांचा आपल्याला सेंटर आहे तो आपल्याला डिफाईन करतो. ओके. दे से नथिंग अबाउट how the data is scattered. Variability and the dispersion measures the extent to which the data are spread out. Okay. The measures of variability for the data that we look at are the range, interquartile range, the variance and the standard deviation. ओके. आता ह्याच्यामध्ये आपण काय काय चार पार्ट्स बघणार आहोत मेजर्स ऑफ डिस्पर्शन मध्ये. फर्स्ट आपण रेंज बघणार आहोत, नंतर क्वार्टाईल डेव्हिएशन बघतोय, नंतर मीन डेव्हिएशन बघतोय आणि स्टँडर्ड डेव्हिएशन. हे चारही टॉपिक्स आपल्याला या ठिकाणी बघायचे. ओके. आता पुढे पॉईंट दिलेला आपल्याला मीन डेव्हिएशन. आता मीन डेव्हिएशन मीन्स व्हॉट बघून घ्या. इफ द n व्हॅल्यूज x1 x2 up to xn have the arithmetic mean of x bar, then x1 minus x bar, comma x2 minus x bar, comma x3 minus x bar up to xn minus x bar are called as the deviations of x1, x2, x3 up to xn from the arithmetic mean. ओके. त्याच्यानंतर आपल्याला फॉर्म्युला काय दिलाय मीन डेव्हिएशनचा. समेशन ऑफ आय इज इक्वल टू 1 टू n xi minus x bar is equal to summation of I is equal to 1 to n up to xi minus summation of I is equal to 1 to n x bar. ओके. तर हा जो आपल्याला फॉर्म्युला दिलाय तो आपल्याला स्टँडर्ड डेव्हिएशनचा दिलेला आहे, विच इज इक्वल टू आपण काय करतो की n इंटू एक्स बार मायनस n इंटू एक्स बार. ओके. कारण की n नंबर ऑफ डेटा दोन्ही ठिकाणी आहे, सो दॅट्स आपण काय केलं, ह्याचा आन्सर आपल्याला या ठिकाणी 0 मिळालेले आहे. तो लक्षात घ्या. आपल्याला मीन डेव्हिएशन म्हणजेच काय असणार आहे. आपल्याला मीन डेव्हिएशन म्हणजे आपल्याला तुमच्या ज्या व्हॅल्यूज आहेत अरिथमेटिक मीन, त्यांचं आपल्याला काय करायचं की तो आपल्याला व्हॅरी किंवा डिफ्लेक्ट कुठे होतो, आपल्याला डिफरन्स आपल्याला त्याचा फाइंड करायचं. सो दॅट्स आपण काय करतो या ठिकाणी x1 मायनस एक्स बार. ओके. म्हणजेच काय केलं त्याच्यामधलं आपल्याला डेव्हिएशन त्या ठिकाणी आपण फाइंड करतोय अरिथमेटिक मीन मधून. ओके. आता पुढे फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे. द मीन डेव्हिएशन इज डिफाइंड बाय द फॉर्म्युला mean deviation is equal to 1 upon n summation of I is equal to 1 to into n mod of xi minus x bar. Okay, which is equal to mean deviation is equal to summation of mod of di divided by n. म्हणजेच काय, deflection divided by n, sum of deflection divided by n, where di is equal to काय सांगितलेलं आहे, mod of xi minus x bar. ओके. वेअर एक्स बार इज अ अरिथमेटिक मीन. त्या ठिकाणी आपल्याला एक्स बार जो घ्यायचा आहे तो काय असणार आहे, आपली अरिथमेटिक मीन. आपलं मीन डेव्हिएशन काढतोय. मीन डेव्हिएशन म्हणजेच काय असणार आहे की मीन मधून आपल्याला काय करायचं, तो आपल्याला डेटा आपला जो किती डेव्हिएट झालाय तो फाइंड करतोय, राईट. सो दॅट्स वाय डेव्हिएशन फाइंड करताना आपल्याला जो तुमचा डेटा आहे तो मायनस तुमचा मीन, तो आपल्याला काय असणार, आपल्याला डेव्हिएशन आपल्याला मिळणार आहे आणि आपण त्याचा आपण मीन काढतोय, राईट. आता डी आपल्याला इथपर्यंत मिळू शकतो, राईट. डेव्हिएशन आपल्याला मिळालं, पण आपण ह्या ठिकाणी मीन डेव्हिएशन फाइंड करतोय. मग मीन आपण काय करतो, मीन म्हणजेच काय, समेशन ऑफ ऑल द क्वांटिटीज डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ क्वांटिटीज,
राईट. सो दॅट्स वाय आपल्या मीन डेव्हिएशनचा फॉर्म्युला काय होतो की समेशन ऑफ युअर ऑल डेव्हिएशन्स डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ क्वांटिटीज किंवा टोटल नंबर ऑफ युनिट्स. ओके, त्याच्यामुळे आपल्याला ह्या ठिकाणी जो आपला डी आहे, सॉरी मीन डेव्हिएशन आहे एम डी इज इक्वल टू काय मिळणार आहे समेशन ऑफ डी आय, सॉरी मॉड ऑफ डी आय डिवायडेड बाय एन. ओके, या ठिकाणी लक्षात घ्या आपल्याला मॉड दिलाय. मॉड म्हणजेच काय, जर मॉडच्या आतमध्ये म्हणजे आतमध्ये जर आपल्याला निगेटिव्ह साईन आलं तरीही त्याचा आपल्याला आन्सर डिफरंट येणार नाही. म्हणजे लक्षात घ्या मॉड मध्ये आपण मॉड ऑफ -1 इज इक्वल टू काय 1. मॉड असल्यामुळं तो -1 आहे तो सुद्धा आपल्याला प्लस मध्ये आपल्याला कन्वर्ट करावा लागतो, राईट. तर मॉड मीन्स आपल्याला ह्या ठिकाणी मॉड जरी दिलेला असता तरी पण त्या ठिकाणी आपल्याला सबस्ट्रॅक्शन ही होणार नाहीये. मॉड असल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी आपलं जे काय आन्सर आहे ते पॉझिटिव्ह मध्येच येणार आहे. ओके, आता पुढचा पॉईंट काय आहे, मीन डेव्हिएशन फॉर रॉ डेटा. आता रॉ डेटा जर तुम्हाला दिलेला असेल क्वेश्चन मध्ये, रॉ डेटा म्हणजेच काय अनग्रुप फ्रिक्वेन्सी डेटा, राईट. जर तुम्हाला रॉ डेटा मिळालेला असेल तर तुमचा मीन डेव्हिएशनचा फॉर्म्युला काय असणार आहे, मीन डेव्हिएशन अबाउट मीन इज इक्वल टू समेशन ऑफ मॉड ऑफ एक्स आय मायनस एक्स बार डिवायडेड बाय एन. हा जो आपला इन जनरल फॉर्म्युला आपण वरती घेतला होता तोच सेम आपला फॉर्म्युला या ठिकाणी असणार आहे. समेशन ऑफ एक्स आय, सॉरी मॉड ऑफ एक्स आय मायनस एक्स बार डिवायडेड बाय n. Okay, where x bar is the mean of n observation. Okay, मीन डेव्हिएशन अबाउट द मीडियन. आता मीडियन च्या सोबत आपण काय करतोय की मीन डेव्हिएशन फाइंड करतोय. आता त्याचा फॉर्म्युला काय असणार आहे, इज इक्वल टू समेशन ऑफ एक्स आय मायनस एम अपॉन एन. मीन्स ह्या ठिकाणी एम काय असणार आहे तुमचा, तर मीडियन असणार आहे. ओके, आपण मीन डेव्हिएशन फाइंड करतोय अबाउट द मीन, त्यावेळेला काय असणार आहे तुम्हाला डेव्हिएशन मायनस मीन हा आपल्याला जो तुमचा रॉ डेटा असणार त्याच्यामधून आपल्याला काय करायचं आहे सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. ओके, आणि मीन डेव्हिएशन अबाउट द मीडियन फाइंड करतो त्या ठिकाणी त्यावेळेला तुमचा एक्स बार, सॉरी एक्स आय मायनस हा काय असणार तुमचा मीडियन असणार आहे. डिफरन्स हा इतकाच आहे या दोन्हीमध्ये. ओके, अबाउट द मीन फाइंड करत असाल तर मीन आपण या ठिकाणी सबस्ट्रॅक्ट करतोय. अबाउट मीडियन फाइंड करत असाल तर ह्या ठिकाणी आपण मीडियन आहे एम तो आपण सबस्ट्रॅक्ट करतोय. पुढे आपल्याला काय सांगितलेलं आहे, मीन डेव्हिएशन फॉर द डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. आता पुढचा पॉईंट सांगितलं डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन जर आपल्याला दिलेलं असेल क्वेश्चन मध्ये तर त्या ठिकाणी काय असणार आहे, मीन डेव्हिएशन अबाउट द मीन इज इक्वल टू काय असणार आहे, ह्या ठिकाणी डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी आहे म्हणजेच काय असणार आहे त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सीचा एफ हा आपल्याला इंट्रोड्यूस हा करावा लागणार आहे. ओके, कारण की डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन सांगतोय आपण. ओके, तर आपल्याला ह्या ठिकाणी काय होणार आहे, इज इक्वल टू समेशन ऑफ एफ आय इन ब्रॅकेट, सॉरी मॉड ऑफ एक्स आय मायनस एक्स बार डिवायडेड बाय समेशन ऑफ एफ आय विच इज इक्वल टू समेशन ऑफ एफ आय मॉड ऑफ डी आय डिवायडेड बाय एन. आता लक्षात घ्यायची एकच गोष्ट या ठिकाणी आपल्याला ह्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी सांगितलेली आहे. सो दॅट्स वाय ह्या ठिकाणी आपण फ्रिक्वेन्सी इंट्रोड्यूस केलेली आहे. ओके, या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं की रॉ डेटा दिलेला होता, कंटिन्युअस कोणत्याही फ्रिक्वेन्सीच्या फॉर्मॅटमध्ये नाही, नुसता रॉ डेटा दिलेला आहे 1 2 3 4 5 6 8 9 10 हे 10 नंबर्स दिलेले तुम्हाला. असं कन्सिडर करा, असा जो डेटा असेल तो तुमचा काय असणार आहे रॉ डेटा असणार आहे. ओके, फ्रिक्वेन्सी डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय असणार आहे की काही ना काहीतरी अमाऊंट मध्ये त्याला फ्रिक्वेन्सी म्हणजे आपण मागे मीन मध्ये आपण बोललो होतो की आपण त्याची फ्रिक्वेन्सी म्हणजे आपण काय करतो त्याला एफ नी मल्टिप्लाय करतो, राईट. तर त्या ठिकाणी लक्षात घ्या ज्यावेळेला तुमचा डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असेल त्या ठिकाणी तुम्हाला मीन डेव्हिएशन अबाउट द मीन फाइंड करण्यासाठी तुम्हाला ह्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी इंट्रोड्यूस करावं लागेल. बाकीचा फॉर्म्युला आहे तो ॲज इट इज राहणार आहे. ओके, लक्षात फरक सुद्धा बघा तुम्ही, ह्या ठिकाणी तुमच्या फॉर्म्युलांमध्ये काहीही फरक नाहीये, ओनली ह्या ठिकाणी तुमचा इथं फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आहे. सो दॅट्स वाय ह्या ठिकाणी तुमचा फ्रिक्वेन्सी हा इंट्रोड्यूस झालेला आहे. ओके, काय आपला फॉर्म्युला आलेला आहे, समेशन ऑफ एफ आय मॉड ऑफ एक्स आय मायनस एक्स बार डिवायडेड बाय समेशन ऑफ एफ आय म्हणजेच काय असणार आहे तो इज इक्वल टू एन असणार आहे, राईट. आता हे झालं मीन डेव्हिएशन अबाउट द मीन साठी. एक्स बार आपण मीन आहे म्हणून आपण एक्स बार इंट्रोड्यूस केलेलं आहे. जर मीन डेव्हिएशन अबाउट द मीडियन असेल तर त्या ठिकाणी आपण काय पुट करणार आहोत तर मीडियन तिथे घेणार आहोत. सो दॅट्स वाय एक्स आय मायनस एम बाकीचा फॉर्म्युला आहे तो ॲज इट इज राहणार आहे.
ओके. सो दॅट्स वाय ह्या ठिकाणी आपला जो एम आहे तो या ठिकाणी आपण मीन डेव्हिएशन अबाउट द मीन साठी आपला फॉर्म्युला आलेला आहे. Summation of fi mod of xi minus m upon summation of fi, okay, which is equal to summation of fi di divided by n, where your m is the mean median of n observation. Okay. बाय स्टेप डेव्हिएशन आपल्याला सांगितलेलं. स्टेप डेव्हिएशन मीन्स व्हॉट? स्टेप डेव्हिएशन मध्ये आपल्याला काय कळवणार आहे? मीन डेव्हिएशन अबाउट द मीन इज इक्वल टू a प्लस h इन ब्रॅकेट समेशन ऑफ fi into ui divided by summation of fi. Okay, where your ui is equal to xi minus a divided by h and h be the class interval. जो आपण width म्हणतो तो h काय असणार आहे या ठिकाणी? क्लासची इंटरवल असणार आहे. आणि ए इज अ वर्किंग मीन. वर्किंग मीन म्हणजेच काय घेतलंय की एक आपण त्या ठिकाणी एक अज्युम मीन घेतो, तो आपला काय असणार आहे? तुमचा ए असणार आहे. ओके. तर हे आपल्याला स्टेप डेव्हिएशन बद्दल बघितलेले आहे. आता जर तुमचं मीन डेव्हिएशन फॉर ग्रुप फ्रिक्वेन्सीसाठी असेल, हे सगळे फक्त आपण ह्या ठिकाणी फॉर्म्युले बघतोय. ओके, कन्फ्यूज होऊ नका. फक्त आपण ह्या ठिकाणी फॉर्म्युलेज बघतोय आणि ते आपण पुढे कसे इंट्रोड्यूस करायचे आपल्या क्वेश्चन मध्ये ते आपण बघून घेऊया. ओके, मी प्रत्येक फॉर्म्युलामध्ये फक्त डिफरन्स तुम्हाला एक सांगते. ओके. आता जर तुम्हाला मीन डेव्हिएशन फॉर ग्रुप फ्रिक्वेन्सी दिलेली असेल, ग्रुप फ्रिक्वेन्सीसाठी मीन डेव्हिएशन अबाउट द मीन इज इक्वल टू summation of fi mod of xi minus x bar divided by summation of fi, which is equal to summation of fi in mod of di divided by n. Okay. आता where your xi is equal to mid value of your class mark. आणि ह्या ठिकाणी आपल्याला मीन डेव्हिएशन अबाउट द मीडियन साठीचा फॉर्म्युला काय असणार आहे? ओनली एक्स बारला तुम्हाला काय करायचंय? रिप्लेस करायचंय एम नी, म्हणजेच काय? मीडियननी. ओके. आता आतापर्यंत आपण प्रत्येक ह्याच्यामध्ये तीन तीन पार्ट्स बघितले. एक तर रॉ डेटा बघितलेला होता, फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, आणि नंतर कंटिन्युअस बघितलं होतं, आणि लास्ट वन बघितलं होतं की ग्रुप फ्रिक्वेन्सी. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ह्या जे तुमचे क्वेश्चन ज्या वेळेला तुम्ही बघाल त्यावेळेला पहिल्यांदा कन्सिडर लक्षात घ्यायचं की तो क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे तो तुम्हाला कोणत्या फॉर्मॅटमध्ये दिलेला आहे. कोणत्या फॉर्मॅट इन द सेन्स तुम्हाला रॉ डेटा दिलेला आहे, आयदर डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी सिक्वेन्स दिलेले आहेत, अदरवाईज ग्रुप फ्रिक्वेन्सी दिलेला आहे, की दुसऱ्या कोणत्या फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन दिलेला आहे. हा जर डेटा तुम्हाला एकदा समजला की कोणत्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला क्वेश्चन दिलेले आहेत, त्याच्यानुसार आपण काय करू शकतो? तुमचा फॉर्म्युला त्या ठिकाणी वेगवेगळा तुम्हाला अप्लाय करावा लागतो. ओके. पुढचं तर एक ह्या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युलेज मिळालेले आहेत. आता फॉर्म्युलेज आपण क्वेश्चन्स मध्ये ते आपण कसे अप्लाय करतो ते फर्स्ट इथे बघून घ्या. फाइंड मीन डेव्हिएशन फ्रॉम द मीडियन फॉर द फॉलोइंग डेटा. क्लास इंटरवल दिलेले आहेत आपल्याला आणि फ्रिक्वेन्सी दिली आहे. फर्स्ट क्लास इंटरवल आपल्याला दिलेला आहे 0 to 10. त्याच्यासाठी आपली फ्रिक्वेन्सी किती दिलेली आहे? तर 5 दिलेली आहे. ओके. पुढचा डेटा दिलेला आहे 10 to 20 साठी 8 आहे, 20 to 30 साठी 15 दिलेला आहे, 30 to 40 साठी 16 दिलेला आहे, आणि 40 to 50 साठी आपल्याला 6 हा डेटा दिलेला आहे फ्रिक्वेन्सीचा. आता ह्या ठिकाणी आपला हा जो संपूर्णपणे क्वेश्चन बघाल, फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला ह्या ठिकाणी आपल्याला फर्स्ट गोष्ट आपल्याला कळली पाहिजे. तर हा डेटा आपल्याला दिलेला आहे तो आपल्याला डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनच्या फॉर्मॅट दिलेला आहे, किंवा आपण म्हणूया की ग्रुप फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी नाही, ग्रुप फ्रिक्वेन्सी आपल्याला, राईट. ग्रुप फ्रिक्वेन्सी एक म्हणजेच काय असणार आहे? जो आपल्याला क्लास आहे तो आपल्याला ग्रुपच्या फॉर्मॅटमध्ये दिलेला आहे. ओके. या ठिकाणी बघा 0 to 10 हा एक ग्रुप आहे. नेक्स्ट काय आहे? 10 to 20 हा एक सेकंड ग्रुप आहे. म्हणजेच आपल्याला जो डेटा आहे तो आपल्याला ग्रुप फॉर्मॅटमध्ये दिलेला आहे. रॉ डेटा दिलेला नाही, सिंपल आपल्याला ग्रुप फॉर्मॅटमध्ये दिलेला आहे. म्हणजेच आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल? तर ग्रुप फ्रिक्वेन्सीचा जो डेटा आपल्याला ह्या ठिकाणी फॉर्म्युला दिला होता, मीन डेव्हिएशन ऑफ ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन इज इक्वल टू काय दिलं होतं? मीन डेव्हिएशन अबाउट द मीन इज इक्वल टू समेशन ऑफ fi mod of xi minus x bar divided by summation of fi. हा फॉर्म्युला आहे तो आपल्याला ह्या ठिकाणी यूज करावा लागणार आहे. फाइंड काय करायचं आहे? तर मीन डेव्हिएशन अबाउट द मीन. ओके. आणि आपल्याला इथं फाइंड काय करायचं का? मीन डेव्हिएशन अबाउट द मीडियन आपल्याला फाइंड करायला सांगितलेलं आहे. ओके. तरी मीडियन साठीचा फॉर्म्युला आपण कोणता यूज करणार आहात? तर मीन डेव्हिएशन अबाउट द मीडियन साठीचा जो आपला हा फॉर्म्युला आहे, समेशन ऑफ fi mod of xi minus m डिवाइडेड बाय समेशन ऑफ fi. तर आपल्याला ह्या ठिकाणी मीडियन फाइंड करायला सांगितलं, सो दॅट्स आपण हा फॉर्म्युला तुम्ही ह्या ठिकाणी यूज करणार आहात. ओके. तर आता हा फॉर्म्युला आपण ह्या ठिकाणी घेतला.
त्याच्यानंतर आपल्याला काय काय फाइंड करावं लागणार आहे, तुमचा एम काय असणार आहे, तुमचा एम मीन्स व्हॉट, युअर मेडियन. ओके, मेडियन आपण कशी फाइंड करतो, फॉर युअर ग्रुप फ्रिक्वेन्सी ह्या ठिकाणी आपण काय करतो, n प्लस 1/2 जो आयटम आहे तो तुमचा काय असणार आहे, तुमचा मेडियन असणार आहे. ओके, तो आपण ह्या ठिकाणी आपण काय करणार आहोत की ह्या ठिकाणी ग्रुप फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, त्याच्यामुळे तो आपल्याला मेडियन क्लास आपल्याला डिफाईन करावा लागणार आहे. आपण ह्या ठिकाणी परत एकदा रिवाइज करून घेऊया आपण हाऊ टू फाइंड मेडियन हिअर. ओके, फर्स्ट आपण काय करतो आपण क्लास इंटरवल जे आपल्याला गिवन दिलेले आहेत ते आपण फर्स्ट घेणार आहोत. नंतर आपण फ्रिक्वेन्सी ज्या दिलेल्या आहेत त्या आपण लिहून घेणार आहोत. आता ह्या ठिकाणी पुढे आपण फाइंड काय केलेलं आहे की मिडल व्हॅल्यू ऑफ युअर इंटरवल 0 to 10 मध्ये मिडल व्हॅल्यू काय असणार आहे तर 5 असणार आहे. 10 to 20 मध्ये मिडल व्हॅल्यू ही 15 असणार आहे. ऍज पर तुम्ही हा जो टेबल आहे तो तुम्ही फाइंड करून घेतलेला आहे. आता क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपण काल कसं बघितलं होतं, कशी फाइंड करतो क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. फर्स्ट ग्रुपची जी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे ती आहे तशी आपल्याला मिळते, राईट, 5 ला 5 मिळणार. सेकंड ग्रुपसाठी जर आपण क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फाइंड करायला गेलो तर काय करणार, त्यावेळेला आपण कशी फाइंड करणार आहोत, त्याच ग्रुपची फ्रिक्वेन्सी प्लस प्रिव्हियस ग्रुपची फ्रिक्वेन्सी, म्हणजेच 8 + 5 = 13, राईट. आता क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फॉर सेकंड आपला जो रो आहे त्याची आपल्याला 10 to 10 20 हा जो ग्रुप आहे त्याची आपल्याला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी 13 मिळाली आहे. नेक्स्ट आपला ग्रुप आहे 20 to 30, हा जो ग्रुप आहे त्याच्यासाठी आपल्याला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फाइंड करताना काय करावं लागणार आहे की आपल्याला 20 to 30चा जो क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी जी आहे ती प्लस प्रिव्हियस सर्व ग्रुपची फ्रिक्वेन्सी, म्हणजेच काय करावं लागणार आहे 13 + 15 = 28. अदरवाइज 15 + 8 + 5 also 28. कोणत्याही वेने तुम्ही करून घ्या. तर ह्या वेने आपण काय करणार आहोत, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फाइंड करून घेणार आहोत. पुढचा जो आपला टर्म असणार आहे या ठिकाणी आपल्याला डी फाइंड करायचं आहे. डी म्हणजेच काय, फॉर्म्युलामध्ये काय आहे, xi - m, राईट. xi - m काय होणार आहे, आपण काय केलंय, एम हा तुम्ही काय केलेला आहे, तुम्ही कन्सिडर करून घेतलेला आहे. ओके, 25 हा आपण कन्सिडर करून घेतलेला आहे. तर एक अप्रॉक्सिमेट जी व्हॅल्यू आपण ह्या ठिकाणी एमची घेतलेली आहे त्या एमच्या व्हॅल्यूनुसार आपण काय केलंय, जो आपला xi आहे, जो तुमची मिडल व्हॅल्यू आहे, मिडल व्हॅल्यू मायनस तुमचा 25 = हाऊ मच, तर -20. ऍज पर हा टेबल सुद्धा तुम्ही फाइंड करून घ्या. ओके, आता ह्या ठिकाणी आपल्याला ह्या ठिकाणी व्हॅल्यूज हे मायनस वगैरे आलेले आहेत. मग फॉर्म्युल्यामध्ये बघताना लक्षात घ्या की xi - m हा फाइंड केल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी आपल्याला मॉड दिलेला आहे. मॉड असल्यामुळे काय होणार आहे, ज्या ठिकाणी मायनस साईन असेल त्या सुद्धा आपल्याला काय होणार आहे, प्लस साईन मध्ये कन्वर्ट होऊन जाणार आहे. सो दॅट्स वाय नेक्स्ट स्टेप आपण काय फाइंड केला, मॉड ऑफ di विच इज इक्वल टू मॉड ऑफ xi - m विच इज इक्वल टू आपल्याला हा जो टेबल आहे तो टेबल आपल्याला पूर्णपणे मिळाला, म्हणजे -20 होतं, त्याचं कन्व्हर्जन मॉड मुळे काय होणार आहे, +20. -10 होतं, त्याचं सुद्धा कन्व्हर्जन आपल्याला काय होणार आहे, तर +10 मध्ये होणार आहे. 0 इज ऑलवेज 0, 10 आहे तोच राहणार आणि 20 सुद्धा 20च राहणार. तर आपल्याला मॉड ऑफ di आपल्याला ह्या ठिकाणी मिळाला. ओके, आता पुढची स्टेप काय असणार आहे की आपल्याला di मिळालेलं आहे. di मल्टिप्लिकेशन कशासोबत करायचं आपल्याला, तुमच्या फ्रिक्वेन्सी सोबत, fi सोबत, राईट. सो दॅट्स वाय फर्स्ट मल्टिप्लाय युअर fi इंटू मॉड ऑफ di. ओके, 5 × 20 = 100, 8 × 10 = 0. ऍज पर तुम्ही हा काय केलाय, टेबल हा फाइंड करून घेतलाय. आता इथपर्यंत आपल्या ह्या सगळ्या गोष्टी फाइंड करून झाल्या. आता काय रिमेनिंग राहिलंय, तर समेशन ऑफ fi di, राईट. समेशन साठी काय करणार आहोत, हा जो तुमचा आउटपुट मिळालेला आहे तुमचं fi di चं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर यांचं सिंपल तुम्हाला काय करायचं, ऍडिशन म्हणजे यांची समेशन आपल्याला करून घ्यायचे. समेशन केल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी आन्सर किती मिळालेला आहे, तर 460 हे आन्सर मिळालेलं आहे. ओके, आणि आता हा न्यूमरेटरचा पार्ट झाला. आता n मीन्स व्हॉट, n मीन्स समेशन ऑफ युअर fi. जो fi आहे त्याचे समेशन करून घ्या, आपल्याला ह्या ठिकाणी मिळालेलं आहे 50 समेशन केल्यानंतर. मग आपल्याला ह्या सर्व ज्या आपल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला मिळालेल्या आहेत. ओके, तर ह्या सर्व गोष्टी मिळाल्यानंतर आपण काय करणार आहोत, ही जे आपल्याला कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर फायनल आउटपुट मिळतं ते आपल्याला काय करायचं, जो आपला फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये जस्ट पुट ऑन करायचे. ओके, मीन डेव्हिएशन काय मिळालं आपल्याला, मीन डेव्हिएशन अबाउट द मीडियन इज इक्वल टू, हा जो आपला फॉर्म्युला होता, समेशन ऑफ fi इंटू di मॉड ऑफ di डिवाइडेड बाय समेशन ऑफ fi, विच इज इक्वल टू हियर 460 डिवाइडेड बाय 50 इज इक्वल टू 9.3
टू. ओके, तर आपल्याला काय मिळालं ह्या ठिकाणी, जो तुमचा मीडियन आहे तो तुम्हाला 9.2 हा मीडियन मिळालेला आहे. ओके, एक पुढचा अजून एक क्वेश्चन बघूया ह्याच रिलेटेड, म्हणजे सर्वच आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील. या ठिकाणी पुढे क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे, फाइंड द मीन डेविएशन फ्रॉम मीन ऑफ द फॉलोइंग डिस्ट्रीब्युशन. ह्या ठिकाणी सुद्धा देताना आपल्याला काय दिलेलं आहे की ग्रुप फ्रिक्वेन्सी दिलेलं आहे आणि आपल्याला फाइंड करायला सांगितलेलं आहे मीन डेविएशन फ्रॉम द मीन. ओके, तर फ्रॉम द मीन सांगितलेलं आहे, सो दॅट्स आपण ग्रुप फ्रिक्वेन्सीचा आपण जो पार्ट आहे तो ओपन केला आणि त्याच्यामध्ये आपल्याला मीन डेविएशन अबाउट द मीन कोणता फॉर्म्युला आहे, समेशन ऑफ एफ आय मॉड ऑफ एक्स आय मायनस एक्स बार डिवाइड बाय समेशन ऑफ एफ आय. हा जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला मीन डेविएशन अबाउट द मीन फाइंड करायचं आहे. ओके, तुमचा एक्स बार काय असणार आहे, तुमचा मीन असणार आहे. ओके, डी आय मीन्स व्हॉट, मॉड ऑफ एक्स आय मायनस एक्स बार. ओके, तर ह्या गिवन क्वांटिटीज आपल्याला मिळालेल्या आहेत. सेम आपल्याला स्टेप्स अप्लाय करायचे आहेत. फर्स्ट तुम्ही जो ग्रुप दिलेला आहे तो ऍज इट इज लिहून घ्या. ग्रुप दिल्यानंतर पुढची स्टेप काय असणार आहे, मिडल व्हॅल्यू ज्या ग्रुपची आहे ती आपल्याला फाइंड करून घ्यायची, ती तुमची काय असणार आहे, एक्स आहे, कारण की ह्या ठिकाणी स्पेसिफिक असा तुम्हाला एक्स दिलेला नाहीये. सो दॅट्स वाय मिडल व्हॅल्यू ही आपण काय करतो, तुमचा एक्स आय कन्सिडर करतो. सो दॅट्स वाय एक्स वाय आपल्याला काय मिळालं, ह्या प्रत्येक ग्रुपची सेंटर व्हॅल्यू आपल्याला मिळाली. पुढे काय दिलेलं आहे, नंबर ऑफ स्टुडंट्स, म्हणजेच ह्या ठिकाणी काय असणार आहे तर फ्रिक्वेन्सी असणार आहे एफ. सो दॅट्स वाय जी फ्रिक्वेन्सी आहे तुम्हाला गिवन ती तुम्ही इथं लिहून घेतली. पुढे काय करायचं आपल्याला की एफ आय सॉरी इंटू एक्स आय, एफ आय इंटू एक्स आय आपल्याला करायचं आहे. ओके, सो दॅट्स वाय आपल्याला काय केलं, एफ आय इंटू एक्स आय मुळे एफ आय आणि एक्स आयचे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपला हा टेबल आपल्याला मिळालेला आहे. पुढची स्टेप काय आहे, पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला डी इज इक्वल टू एक्स आय मायनस एक्स बार फाइंड करायचं आहे. ओके, मीन्स काय, एक्स बार ह्या ठिकाणी आपल्याला किती मिळालेला आहे, तो 27 मिळालेला आहे. ओके, ह्या ठिकाणी आपण मीन फाइंड केलेलं आहे समेशन ऑफ एफ आय एक्स आय डिवाइडेड बाय समेशन ऑफ एफ आय. ओके, समेशन ऑफ एफ आय एक्स आय किती मिळाले आपल्याला, तर 1350. सो दॅट्स वाय 1350 डिवाइडेड बाय 50 इज इक्वल टू 27. म्हणजेच आपल्याला मीन किती या ठिकाणी मिळालेला आहे, एक्स बार इज इक्वल टू 27. ओके, जसं मागच्या ह्याच्यामध्ये आपण मीडियन फाइंड केला होता त्याच्यानुसार आपण काय केलं, ह्या ठिकाणी मीन फाइंड करून घेतलेलं आहे आणि ह्या मीन मधून आपल्याला काय करायचं आहे, तुमचा एक्स आय जो आहे तो मायनस करायचा आहे. ओके, म्हणजेच 5 मायनस 27 इज इक्वल टू मायनस 22. हा जो संपूर्ण टेबल आहे तो तुम्ही फाइंड करून घेतलाय डी आयचा. डी आय फाइंड करून झाल्यानंतर आपल्याला काय करायला होणार आहे की मॉड ऑफ डी आय करायला होणार आहे. म्हणजेच काय, कारण की इथं आपल्याला क्वेश्चन मध्ये फॉर्म्युलामध्ये आपल्याला आपल्याला मॉड ऑफ डी आय सांगितलेलं आहे. मॉड म्हणून ह्या ठिकाणी आपण डी आयचा मॉड घेतलेला आहे आणि हा सर्व ज्या गोष्टी आहेत त्या आपण काय केल्यात मायनस होतं, त्या ठिकाणी आपल्याला प्लस मिळणार आहे. ओके, आता इथपर्यंत आपलं झालेलं आहे, डी आय पर्यंत झालेलं आहे. मीन्स आपल्याला डी आय आणि एफ आयचं आपल्याला काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं, पुढची स्टेप असणार आहे. सो मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळालं, ह्या क्वांटिटीज आपल्याला ह्या ठिकाणी मिळालेल्या आहेत. आता आपल्याला काय काय मिळालेलं आहे बघा, तर एफ आय मिळालेलं आहे. एफ आय मीन्स वर्ड तुमच्या फ्रिक्वेन्सी आहे जो तुमचा क्वेश्चन मध्ये गिवन दिलेलं आहे, त्याचं समेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळालंय, समेशन ऑफ एफ आय मिळालेलं आहे. आणि लास्ट मध्ये आपल्याला काय मिळालंय, एफ आय इंटू मॉड ऑफ डी आय मिळालेलं आहे. यांचं समेशन केल्यानंतर काय केलंय आपण ह्या ठिकाणी 472 हा आपल्याला काय मिळालंय, एफ आय इंटू मॉड ऑफ डी आय मिळालेलं आहे. ओके, आता काय करायचे, ह्या गिवन क्वांटिटीज आपल्याला मिळालेल्या आहेत फॉर रिक्वायरमेंट ऑफ युअर फॉर्म्युला, राईट ना. या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला ज्या ज्या गोष्टी रिक्वायर्ड आहेत त्या आपल्याला या ठिकाणी मिळत आहेत, त्याच गोष्टी आपल्याला काय करायच्या, आपल्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करून द्यायचे. समेशन ऑफ एफ आय इंटू मॉड ऑफ डी आय इज इक्वल टू 472. So that's why 472 as it is घेतलेला divided by your n. n is what, summation of your fi, which is equal to 50. Okay, so that's why 472 divided by 50 is equal to आपल्याला किती मिळाले, 9.44 मिळालेले आहे. सो दॅट्स वाय मीन डेविएशन अबाउट द मीन काय मिळालेलं आहे, 9.44 हा आपल्याला काय मिळाला, मीन डेविएशन मिळालेलं आहे. ओके, तर हा जो पार्ट आहे तो ह्या वेने आपल्याला सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. आता दोन्ही क्वेश्चन्स आपण ग्रुप फ्रिक्वेन्सीचे बघून झालेले आहेत. ओके, आता ह्या ठिकाणी एक डिफरंट जरासं क्वेश्चन बघून घेऊया. ओके,
पुढे क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला, हा सुद्धा आपल्याला ग्रुप फ्रिक्वेन्सीचा क्वेश्चन आहे, त्यामुळे मी आता हा परत रिवाइज करत नाही. ह्या ठिकाणी नवीन एक क्वेश्चन वाटतोय, त्यामुळे हा पण बघून घेऊया. ओके, कॅल्क्युलेट द मीन डेविएशन अबाउट द मीन ऑफ द फॉलोइंग डेटा. ओके, सॉरी, फॉलोइंग डिस्ट्रीब्युशन. आता काय काय दिलेलं आहे, एक्स आय दिलेलं आहे 3, 4, 5, 6, 7 अँड 8, आणि त्याची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 4, 9, 10, 8, 6 आणि 3. ही आपल्याला हा आपल्याला गिव्हन डेटा दिलेला आहे आणि फाइंड करायला सांगितलेलं आहे कॅल्क्युलेट मीन डेविएशन अबाउट द मीन. ओके, आता मीन डेविएशन अबाउट द मीन मध्ये लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला ग्रुप डेटा दिलेला नाहीये, पण आपल्याला हा जो डेटा दिलेला आहे हा कोणत्या फॉर्मॅटमध्ये आहे, तर डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. राईट, डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला काय आहे, फॉर मीन डेविएशन अबाउट द मीन इज इक्वल टू समेशन ऑफ एफ आय इंटू मॉड ऑफ एक्स आय मायनस एक्स बार. ओके, divided by summation of fi. Okay, so, which is equal to summation of fi in mod of di divided by n. हा आपल्याला काय मिळालेला आहे, आपल्याला मीन डेविएशन अबाउट द मीन आपल्याला डेटा मिळालेला आहे. आता त्याच्यानुसार आपल्याला काय करावं लागणार आहे, आपल्याला हा टेबल पुढचा फाइंड करून घ्यायचा आहे. अबाउट द मीन पॉईंट विचारलाय, सो दॅट्स वाय तुमचा जो मीन आहे तो मीन आपल्याला काय करावं लागणार आहे, फर्स्ट फाइंड करून घ्यावा लागणार आहे. मीन इज इक्वल टू काय करावं लागणार, फॉर्म्युला काय आहे मीनचा, समेशन ऑफ एफ आय एक्स आय डिवायडेड बाय समेशन ऑफ एफ आय. राईट, सो दॅट्स वाय ह्या फॉर्म्युल्यानुसार आपण काय करणार आहोत. आता ह्या गोष्टी तुम्हाला ज्या ह्या स्टेप्स आहेत, हा टेबल कसा फॉर्म करायचा आहे हा तुम्हाला आता बऱ्यापैकी लक्षात आलं असेल. ह्या सर्व गोष्टी ह्या प्रॅक्टिसने समजणार आहेत तुम्हाला. ओके, जरी आपण इथे टीच केलं तरी पण तुम्ही एकदा घरामध्ये हे सर्व जे पॉइंट्स आहेत ते एकदा हाताखालून घालवा, कारण की कसं होतं, ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या दिसताना जरी इझी दिसत असल्या तरी व्हेन यू आर कॅल्क्युलेटिंग इन एक्झाम देन दॅट टाइम तुम्हाला खूप प्रॉब्लेम्स येतात ह्या ठिकाणी. कारण की एखादा जरी क्वेश्चन म्हणजे फॉर्म्युल्यामध्ये एखादा फॉर्म्युला आठवतो की ह्याच्यामध्ये इतके फॉर्म्युले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला डेटानुसार तुमचा जो गिव्हन डेटा आहे त्याच्यानुसार आपल्याला ह्या सर्व गोष्टी चेंज कराव्या लागतात. म्हणजे तुमचा जर डेटा ग्रुप फ्रिक्वेन्सीमध्ये असेल तर त्या ठिकाणी तुमचा फॉर्म्युला डिफरंट होऊन जाणार आहे. डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी असेल त्या ठिकाणी तुमचा फॉर्म्युला डिफरंट, स्लाइटली डिफरन्स आहे, जास्त डिफरन्स नाही, पण त्या ठिकाणी आपल्याला कोणत्या ठिकाणी कोणता फॉर्म्युला अप्लाय केला पाहिजे हे ऍक्च्युली कळणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही हा प्रॅक्टिस ठेवा कंटिन्युअसली. जे रोजचे आपले क्वेश्चन सॉल्व्ह होत आहेत ते क्वेश्चन्स एकदा घरात स्वतःहून सॉल्व्ह करून बघा की ते आपल्याला जमत आहेत का नंतर करताना. ओके, पुढचा पॉइंट, आतापर्यंत आपण काय बघितलं की आपल्याला मीन फाइंड केलेलं आहे आपण, एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ एफ आय एक्स आय डिवायडेड बाय समेशन ऑफ एफ आय, हा आपल्याला फॉर्म्युला मिळाला. आता हा टेबल आहे, हा टेबल आपण मीन मध्ये पण फाइंड केला होता. राईट, समेशन एक्स आय तुम्हाला गिवन दिलेला असणार आहे, एफ आय गिवन दिलेला असणार आहे, आणि आपण काय करतोय समेशन फाइंड करण्यासाठी, सॉरी मीन फाइंड करण्यासाठी समेशन ऑफ एफ आय एक्स आय डिवाइड बाय समेशन ऑफ एफ आय हे आपण फाइंड केलेलं आहे. या दोन्ही टेबलचं मल्टिप्लिकेशन केलं होतं, हे थर्ड टेबल मध्ये लिहिलं होतं, आणि नंतर ह्या दोघांचे जे आन्सर असेल त्याला आपण काय केलं होतं, फॉर्म्युल्यामध्ये पुट केलं होतं, आणि जो आपला कॉन्स्टंट आहे तो तुमचा काय येणार होता, मीन येणार होता. हा इथपर्यंतचा पार्ट तुमचा मोस्टली झालेला आहे. आता फक्त आजचा पार्ट हा बघतोय आपण की डेव्हिएशन कसं फाइंड करतोय. त्याच्यामुळे हे बेसिक पार्ट्स आहेत ते तुम्हाला तुमचं ते लक्षात राहिले पाहिजे. ओके, आता पुढचा पार्ट काय आपल्याला फाइंड करायचा आहे, तर आपल्याला मीन मिळाला या ठिकाणी 5.3 मिळाला. ओके, 5.3 मीन मिळाल्यानंतर पुढचा पॉईंट काय आहे आपल्याला फाइंड करायचा, तर डीआय फाइंड करायचा आहे. राईट, डीआय इज इक्वल टू व्हॉट, एक्स आय मायनस एक्स बार. एक्स आय मायनस एक्स बार मीन्स व्हॉट, तुमचा जो एक्स आय तुम्हाला दिलेला आहे तो मायनस तुमचा एक्स बार. एक्स बारची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 5.3 विच इज इक्वल टू मीन. राईट, सो दॅट्स वाय 3 मायनस 5.3 इज इक्वल टू किती मिळालंय, मायनस 2.3. 4 मायनस 5.3 इज इक्वल टू मायनस 1.3. ह्या सो ऑन आपल्याला ह्या व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. पुढचा पॉईंट काय असणार आहे की मॉड ऑफ डीआय फाइंड करायचं आहे. मॉड ऑफ डीआय फाइंड करताना मॉड ऑफ एक्स आय मायनस एक्स बार आपण फाइंड करून घेतो. आता ह्या ठिकाणी मायनस त्या ठिकाणी होऊन जाणार काय, तर प्लस होऊन जाणार आहे. पुढची स्टेप काय असणार आहे, तुमचं एफ आय आणि डीआयचं मल्टिप्लिकेशन. ओके, या ठिकाणी पण फॉर्म्युल्यामध्ये बघा एफ आय आणि डीआयचं मॉड ऑफ डीआयचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ओके, तो पॉईंट तो संपूर्ण टेबल फाइंड करून घेतला ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून. ओके, जो तुमचा एफ आय आहे आणि हा तुमचा मॉड ऑफ डी आय यांचं मल्टिप्लिकेशन करून आपल्याला हा टेबल मिळणार आहे.
आता पुढची स्टेप काय असणार आहे की ह्या सर्वांची आपल्याला काय करायचे, ऍडिशन करायचे. तो तुमचा काय असणार आहे, समेशन ऑफ FI इंटू DI मॉड ऑफ DI विच इज इक्वल टू आपल्याला किती मिळाले 47.8 आणि n आपल्याला ऑलरेडी माहिती आहे n इज इक्वल टू 14 राईट. त्या सर्व ज्या गिव्हन क्वांटिटीज आहेत त्या तुमच्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करा. फॉर्म्युल्यामध्ये पुट केल्यानंतर जो काही तुमचा कॉन्स्टंट असेल तो काय असणार आहे, मीन डेव्हिएशन अबाउट द मीन. ओके, तर हे असे फॉर्म्युले तुम्हाला ह्या ठिकाणी यूज करायचे. आणि अजून कुणाला काय प्रॉब्लेम असेल तर आता जरा बोला, कारण की आता टायमिंग संपत आलेलं आहे. आताच्या ह्या टॉपिक्स कळालेत का, मला रिप्लाय द्या. अनम्यूट करा. विनय, योगेश, युक्ता, साक्षी, तन्वी, बाकीचे येस पटकन रिप्लाय द्या. विनय समजतंय? समजलं. काही प्रॉब्लेम नाही ना आजच्या टॉपिक मध्ये? नाही. ओके चालेल, मग आपण हे लेक्चर एंड करूया.